श्री स्वामी समर्थ कृपेने व्यवसाय चालू लागला। एक सत्य भक्ती अनुभव कथा। लातूर जिल्ह्यातील एका लहानशा गावात राहणारा विठ्ठल हा एक साधा कष्टकरी माणूस होता। शिक्षण फारसं नव्हतं, पण मेहनतीची तयारी आणि प्रामाणिकपणा याची त्याला कमतरता नव्हती। वडिलांनी लहानपणीच साथ सोडली होती। आई, पत्नी आणि 2 लहान मुलांची जबाबदारी त्याच्यावर होती। पूर्वी तो एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता। पगार कमी, पण घर कसंबसं चालत होतं। अचानक कंपनी बंद पडली आणि विठ्ठल बेरोजगार झाला। महिन्याचे महिने नोकरी शोधूनही काहीच हाती लागत नव्हतं। घरात साठवलेली थोडीफार पुंजी संपली। हळूहळू परिस्थिती गंभीर होत गेली। त्यामुळे त्याने एका छोट्या व्यवसायाची सुरुवात करण्याचे ठरविले, पण अपयशाची मालिका सुरूच होती। स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करावा असा विचार त्याने केला। गावातच एक छोटी किराणा दुकान सुरू केलं। कर्ज काढलं, उधार माल भरला। सुरुवातीला 2-4 दिवस थोडीफार विक्री झाली, पण नंतर ग्राहक येणं बंद झालं। शेजारी मोठं दुकान उघडलं गेलं। विठ्ठलचं दुकान ओस पडू लागलं। दररोज सकाळी दुकान उघडायचं, संध्याकाळी रिकाम्या हाताने घरी परतायचं। कर्जाचे हप्ते थकू लागले। सावकार फोन करू लागले। पत्नीची काळजी वाढू लागली। मुलांच्या शाळेची फी थकली। रात्री झोप येईना। डोक्यात एकच विचार, देवा, माझं काय चुकतंय? श्रद्धेचा आधार श्री स्वामी समर्थ। विठ्ठलच्या आजोबांची श्री स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती। घरात एक जुना फाटलेला स्वामींचा फोटो होता। त्या फोटोकडे पाहून विठ्ठल कधी हसत म्हणायचा, आजोबा, तुमचा स्वामी आम्हाला कधी मदत करणार? पण एका रात्री परिस्थिती फारच बिकट झाली। घरात धान्य संपत आलं होतं। पत्नी रडत होती। विठ्ठल घराबाहेर आला, आकाशाकडे पाहिलं आणि नकळत हात जोडले। स्वामी, मी खूप पापी असेन, अदानी असेन, पण माझ्या मुलांसाठी काहीतरी करा। मला मार्ग दाखवा। त्या रात्री त्याला झोप लागली नाही। पहाटे डोळा लागला आणि एक विचित्र स्वप्न पडलं। स्वप्नातील दर्शन। स्वप्नात एक तेजस्वी दिव्य योगी उभे होते। डोळ्यांत करुणा, पण आवाजात आदेश होता, भीती सोड। तुझा धंदा बंद पडलेला नाही, तुझा विश्वास बंद पडलाय। विठ्ठल घाबरून गेला। महाराज, मी काय करू? स्वामी हसले, प्रामाणिक राहा, नाव घे, मी आहे, इतकं म्हणून स्वप्न संपलं। नामस्मरणाची सुरुवात। त्या दिवसापासून विठ्ठलने ठरवलं, दररोज सकाळी दुकान उघडण्याआधी 11 वेळा श्री स्वामी समर्थ नामजप करायचा। पहिल्या काही दिवसांत काहीच फरक पडला नाही, पण त्याने जप सोडला नाही। हळूहळू त्याच्या मनात एक वेगळीच शांतता यायला लागली। भीती कमी झाली, ताण कमी झाला। एक दिवस एक अनोळखी माणूस दुकानात आला। इथे डाळ तांदूळ मिळेल का? विठ्ठल आनंदाने म्हणाला, हो मिळेल ना। त्या दिवशी चांगली विक्री झाली। दुसऱ्या दिवशी आणखी 2 ग्राहक आले। तिसऱ्या दिवशी जुन्या उधारीचे पैसे अचानक मिळाले। अदृश्य हाताचा आधार। एका आठवड्यात परिस्थिती थोडी सुधारली, पण अजूनही कर्ज मोठं होतं। एक दिवस सावकार स्वतः दुकानात आला। विठ्ठल घाबरला, पण आश्चर्य, सावकार म्हणाला, हप्ते थोडे उशिरा चालतील, तुझी मेहनत दिसते। विठ्ठलच्या डोळ्यांत पाणी आलं। मनात एकच नाव, श्री स्वामी समर्थ। स्वामींची दुसरी परीक्षा। सगळं सुरळीत होत असतानाच एक मोठा धक्का बसला। दुकानातील काही माल खराब झाला। पुन्हा तोच ताण। त्या रात्री विठ्ठल स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणाला, स्वामी, ही परीक्षा आहे का?
मी मागे हटणार नाही. त्या रात्री त्याने अखंड नामजप केला. दुसऱ्या दिवशी एक मोठा व्यापारी आला. तुझ्याकडे जेवढा माल आहे तो मी घेईन, नियमित पुरवठा करशील का? ही विठ्ठलसाठी स्वप्नपूर्ती होती. व्यवसायाचा विस्तार. किराणा दुकानातून पुढे तो CSC सेंटर, बिल भरणा, ऑनलाईन सेवा सुरू करू लागला. गावकऱ्यांचा विश्वास बसला. लोक म्हणू लागले, या दुकानात प्रामाणिक माणूस आहे. विठ्ठल रोज म्हणायचा, हे माझं नाही, हे स्वामींचं आहे. कृतज्ञतेचा भाव. एक दिवस तो अक्कलकोटला गेला. स्वामींच्या चरणी डोळे भरून नमस्कार केला. महाराज, तुम्ही मला पैसा नाही दिला, तुम्ही मला विश्वास दिला. आज विठ्ठलचा व्यवसाय चालतो, कर्ज फिटलं आहे, मुलं शाळेत आनंदाने जातात. पण त्याच्या दुकानात अजूनही एक वाक्य लावलेलं आहे, श्री स्वामी समर्थ, उद्योगाचा खरा मालक. कथेचा संदेश. ही कथा केवळ व्यवसाय चालू झाल्याची नाही, ही कथा आहे श्रद्धा, संयम आणि नामस्मरणाची. स्वामी सांगतात, उद्योग तू कर, भार माझ्यावर सोड. श्री स्वामी समर्थ.